आपण मागचा जर बघितला, मागच्या पार्टमध्ये आपण कंडेन्सेशन पॉलिमर हे नायलॉन 6 आणि नायलॉन 6 हे मॅन्युफॅक्चर कसे होतात, म्हणजे त्यांची प्रोसेस ऑफ प्रिपरेशन आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आणि युजेस हे बघितला. आता पुढचा जो आपण कंडेन्सेशन पॉलिमर बघणार आहोत तो टेरिलीन म्हणून आहे. आणि टेरिलीन हा पॉलिमर हा बऱ्याच जणांना किंवा तुम्हाला माहिती आहेच. आता ह्यामध्ये टेरिलीन मध्ये पॉलिइस्टरिक लिंकेज ही बघायला मिळते. कुठली लिंकेज आहे? पॉलिइस्टरिक लिंकेज. आता ह्याच टेरिलीनला आर्लॉन पॉलिइस्टर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं हा टेरिलीन युएसए मध्ये डॅक्रॉन, तर युएसए मध्ये ह्यालाच डॅक्रॉन पॉलिइस्टर असं सुद्धा म्हटलं जातं. हा कंडेन्सेशन पॉलिमर आहे, हा कंडेन्सेशन पॉलिमर आहे आणि हा कोपॉलिमर म्हणजेच हेटेरो पॉलिमर आहे. हेटेरो पॉलिमर याचा अर्थ ह्याच्यामध्ये टू डिफरंट मोनोमर्स दे आर गोइंग टू रिॲक्ट ऑर इंटरॅक्ट विथ इच अदर. आता ह्यामध्ये जे दोन टू मोनोमर्स आहेत तो आहेत इथिलीन ग्लायकॉल CH2OH आणि CH2OH, ह्याला डायहायड्रिक अल्कोहोल म्हणतात. आणि DMT ज्याला आपण डायमिथाइल टेरेफ्थॅलेट काय म्हणतात, त्याला डायमिथाइल टेरेफ्थॅलेट. आता हा टेरेफ्थॅलेट हा इस्टर आहे, हे लक्षात ठेवा. काय आहे? हा इस्टर आहे. आता ह्या डायमिथाइल टेरेफ्थॅलेटचं स्ट्रक्चर हे तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जातं. काय करा की पहिल्यांदा बेन्झिन रिंग मध्यात काढायची आणि दोन्हीकडे बघा C डबल बॉन्ड OCH3 आणि इकडे सुद्धा डाव्या बाजूला सुद्धा C डबल बॉन्ड OCH3 असे दोन्ही ग्रुप लक्षात ठेवायचे. म्हणजे हे दोन्हीही ग्रुप एकच आहेत. म्हणजे जर उजवा लक्षात ठेवला C डबल बॉन्ड OCH3 तोच डाव्या बाजूला आपल्याला बेन्झिन रिंगला अटॅच करायचा आहे. म्हणजेच डायमिथाइल टेरेफ्थॅलेटचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं. आता ही ज्या वेळेला प्रोसेसमध्ये जातात त्यावेळेला इथिलीन ग्लायकॉल चे 2 मोल्स घेतले जातात आणि 1 मोल हा डायमिथाइल टेरेफ्थॅलेटचे घेतले जातात. कुणाचे 2 मोल्स? कुणाचे 2 मोल्स? तर इथिलीन ग्लायकॉलचे 2 मोल्स आणि DMT म्हणजे डायमिथाइल टेरेफ्थॅलेटचे 1 मोल घेतले जातात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. 2:1 ह्या रेशो मध्ये आपल्याला इंटरॅक्शन बघायला मिळते आणि रिॲक्शन्स कॅरीड आउट होते. आता ही रिॲक्शन्स कॅरीड आउट होत असताना 503 केल्व्हिन हे टेम्परेचर आणि कॅटॅलिस्ट अँटिमनी ऑक्साईड ज्याला आपण Sb2O3 आणि झिंक ऍसिटेट ह्या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये 503 केल्व्हिन ह्या टेम्परेचर मध्ये आपल्याला रिॲक्शन घडते आणि आपल्याला डायइथाइल टेरेफ्थॅलेट म्हणजे डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरेफ्थॅलेट हे अनादर इस्टर अलॉंग विथ मिथाइल अल्कोहोल हे तयार होतं. आता ही जी कॅटॅलिस्ट जो झिंक ऍसिटेट आहे अँटिमनी ट्रायऑक्साइड ह्यांच्या प्रेझेन्स मध्ये जे प्रोसेस होते आणि आपल्याला डायमिथाइल टेरेफ्थॅलेटचं डायइथाइल टेरेफ्थॅलेट किंवा इथिलीन ग्लायकॉलचं कन्व्हर्जन मिथाइल अल्कोहोल्स मध्ये, म्हणजेच इथिलीन ग्लायकॉल हा डायहायड्रिक अल्कोहोल आपण घेतला, तयार झालं मिथाइल अल्कोहोल. ओके, इथं आपण डायमिथाइल टेरेफ्थॅलेट घेतला, तयार काय झालं? डायइथाइल टेरेफ्थॅलेट तयार होतं. म्हणजेच ज्या वेळेला अल्काइल ग्रुप चेंज झालं, व्हेदर इन अल्कोहोल और व्हेदर इन इस्टर, तर ह्या प्रोसेसला ट्रान्सइस्टरिफिकेशन म्हणतात. म्हणजेच पहिल्या स्टेप्स मध्ये आपल्याला ज्या वेळेला 2:1 ह्या रेशो मध्ये डायमिथाइल टेरेफ्थॅलेट आणि इथिलीन ग्लायकॉल इन प्रेझेन्स ऑफ
antimony trioxide and zinc acetate with 503 केल्विन ह्या टेम्परेचरला हिटिंग आउट केलं जातं, त्यावेळेला आपल्याला जो मोनोमर तयार होतो डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरेफ्थॅलेट, ह्या प्रोसेसला ट्रान्सइस्टरिफिकेशन प्रोसेस म्हणतात. मी हे इथं स्ट्रक्चर काढतोय ते आपल्याला डायमिथाइल टेरेफ्थॅलेट आणि पर्टिक्युलरली जे आपण स्ट्रक्चर काढतोय ते इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर. आता मी बघा उजव्या बाजूला इथिलीन ग्लायकॉल लिहिलंय, मध्ये डायमिथाइल टेरेफ्थॅलेटचं स्ट्रक्चर केलंय आणि परत उजवा आणि डाव्या दोन्ही बाजूला मी इथिलीन ग्लायकॉल म्हणजेच इथिलीन ग्लायकॉलचे 2 मोल्स आहेत आणि डायमिथाइल टेरेफ्थॅलेटचा 1च मोल आहे. ह्या दोघांच्या मध्ये इंटरॅक्शन 503 केल्विनला अँटीमनी ऑक्साईड आणि झिंक ऍसिटेट ह्या कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होतो. Sb2O3 हे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येतो आणि CH3COO ट्वाइस Zn हे झिंक ऍसिटेट च्या मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता ह्यांच्या प्रेझेन्स मध्ये ह्यांची इंटरॅक्शन होते. आता काय होतं बघा, इथं CH3OH हा असा ब्लॉक आणि हा OH आणि हा CH3 ओके असा आपल्याला बाहेर पडतं. आणि लक्षात घ्या काय प्रॉडक्ट लागतो बघा, जो प्रॉडक्ट तयार होणार आहे HOCH2CH2. आता हा CH3 बाहेर निघालाय म्हणजे O, हा C डबल बॉन्ड O, परत बेन्झिन रिंग घेतली आपण, परत आपल्या इथं आला C डबल बॉन्ड O CH2OH म्हणजेच हा CH3 आणि हा OH मिळून आपल्याला पर्टिक्युलरली N टाइम्स CH3OH बघायला मिळतं आणि हे N टाइम्स आपल्याला ह्याचे डायमिथाइल आपल्याला हा डायइथाइल टेरेफ्थॅलेट तयार होतं, हे लक्षात ठेवा. आता ह्याचं नाव बघा, हा CH2 हा CH2 इथं हायड्रॉक्सी आहे, इथं हायड्रॉक्सी आहे म्हणून ह्याचं नाव येतं डायहायड्रॉक्सी. हे इथाइल आहे दोन्हीकडे म्हणून डायइथाइल आणि हा आपल्याला टेरेफ्थॅलेट हा इस्टर तयार होतो. आता बघा ह्याच प्रोसेसला मी मगाशी म्हटलं ट्रान्सइस्टरिफिकेशन. काय म्हटलंय आपण? ट्रान्सइस्टरिफिकेशन. आता ह्यामध्ये बघा इथं हा इथिलीन ग्लायकॉल आहे. आता इथिलीन ग्लायकॉल मध्ये जो आपल्याला अल्काइल ग्रुप आहे तो चेंज होतो आणि CH3 अल्काइल ग्रुप लागतो. आता इथं बघा CH3 हा आपल्याला अल्काइल ग्रुप आहे कुठं डायमिथाइल टेरेफ्थॅलेट मध्ये, इथं कुठला लागतो इथाइल. म्हणजेच पर्टिक्युलरली इंटरकन्वर्जन ऑफ अल्काइल ग्रुप इन हिस्टरिक लिंकेज और इन अल्कोहोलिक linkage or in alcohol, okay, that process is known as transesterification. Means when ester is treated with alcohol or refluxed with alcohol and reaction takes place and alkyl group of ester and alkyl group of alcohol, it's going to be changed. That process is called as ट्रान्सइस्टरिफिकेशन. आता हे आपण पहिली स्टेप्स बघितली ज्याच्यामध्ये डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरेफ्थॅलेट हा मोनोमर तयार होतो. आता हा जो मोनोमर आहे ही पहिल्यांदा जी आपण घेतली ह्याला स्टेप नंबर 1 म्हणतात, हे लक्षात ठेवा.
स्टेप नंबर 1 मध्ये 2:1 रेशो मध्ये आपल्याला डायमिथाइल टेरिफ्थॅलेट इथिलीन ग्लायकॉल इन प्रेझेन्स ऑफ अँटीमनी ऑक्साईड अँड झिंक ऍसिटेट ह्यांच्यामध्ये ट्रान्सइस्टरिफिकेशन ही प्रोसेस होऊन आपल्याला डायइथाइल टेरिफ्थॅलेट हे तयार होतं. आता ह्या डायइथाइल टेरिफ्थॅलेटला ज्या वेळेला 553 केल्व्हिन टू 573 केल्व्हिन इन अ व्हॅक्यूम ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली आपण हिट आउट करतो त्यावेळेला आपल्याला टेरिलिनचा मोल्टन कंडिशन्स मधला आपल्याला पर्टिक्युलरली पॉलिमर ऑफ फॉर्मेशन होतं हे लक्षात ठेवा. सो 553 टू 573 केल्व्हिन इन व्हॅक्यूम मध्ये हा डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरिफ्थॅलेट हा हिट आउट केला जातो. आता हे हिट आउट करत असताना आता नेमकं ह्यामध्ये कशी प्रोसेस होते हे लक्षात घ्या. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरिफ्थॅलेट आहे हे जो 553 केल्व्हिन मध्ये पर्टिक्युलरली प्रोसेस मध्ये ज्यावेळेला जाणार आहे त्यामध्ये आपल्याला हा जो ओ आहे ह्या इथं मी इथे ब्रेक करतो लिंक. ओके, ह्यातला जो आपल्याला जो OH ग्रुप आहे कुठला उजव्या साईडचा OH ग्रुप हा मी ह्या CH2 कडं नेतो. कळालं? हा OH ग्रुप उजव्या बाजूचा आपण नेतोय कुणाकडं CH2 कडं आणि हिथं आपल्याला तयार होतं HOCH2CH2OH तयार होतं. ओके, म्हणजेच तुमच्याकडं जो डॅक्रॉनचा म्हणजे स्टेरिलिनचा पॉलिइस्टर राहतो तो लक्षात घ्या. सॉरी, हिथं नाही करायचं आपल्याला, तर हिथं आपल्याला ब्रेक करायचा आहे आणि आपल्याला जो पॉलिमर सॉरी मगाशी एकदम फळ्याच्या खालती गेल्यामुळं मला स्ट्रक्चर्स काढताना थोडासा इनकन्व्हिनियन्स होता. आता लक्षात घ्या की इन अ व्हॅक्यूम 553 टू 573 केल्व्हिन ह्यामध्ये डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरिफ्थॅलेट हा हिट आउट केला जातो. त्यावेळेला काय होतं बघा, हा जो H आहे उजव्या बाजूचा H हा डाव्या बाजूची जो मी इथं असं एक लिंकेज केलेली आहे बघा, इथं असा एक पर्टिक्युलरली ब्रेक केलेली आहे लिंकेज, त्यामधला हिथला जो H आहे हा ट्रान्सफर होतो आणि ह्या O कडे अटॅच होतं आणि तुम्हाला पर्टिक्युलरली HOCH2CH2OH असा इथिलीन ग्लायकॉल आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच वेळेला आपल्याला टेरिलिनचा काय बघायला मिळतो, मोनोमर तयार होतो. आता हा मोनोमर तयार होत असताना आपल्याला हा C डबल बॉन्ड O हा घ्या, इथं असा आपण घेतला. ओके, आणि मग पुढे घेतलं C डबल बॉन्ड O. ओके, OCH2CH2O हा तुम्हाला बघायला मिळतो. आता काय काय वेळेला हे स्ट्रक्चर म्हणजे जर समजा हा हायड्रोजन इथं टाकला तर स्ट्रक्चर काय येईल बघा. आपण काय केलं, मी उजव्या बाजूचा हायड्रोजन इकडे घेतला त्यावेळेला हे स्ट्रक्चर येईल. काय काय ठिकाणी काय काय वेळेला काय करतात, हा हायड्रोजन जर इकडे टाकला तर म्हणजेच मी हा डॉटेड न हायड्रोजन जर ह्या इथं घेतला ओके तर काय स्ट्रक्चर येईल बघा. तर हे ऍज इट इज इथं काय येईल OCH2CH2O C डबल बॉन्ड आणि इथं आपल्याला असं स्ट्रक्चर C डबल बॉन्ड O च येईल, परंतु इथिलीन ग्लायकॉल ऍज इट इज होणार आहे. मग टेरिलिन जो आपल्याला सॉल्ट आहे ओके, तर हा पण असू शकेल, म्हणजे हा पण तुम्ही लिहू शकता आणि हा पण लिहू शकता. आता हा जो तुम्ही आपण मोनोमर घेतो हा एन टाइम्स मध्ये मोनोमर घेतो आणि एन टाइम्स मोनोमर मध्ये घेताना तुम्हाला हे पॉलिमर्स जनरेशन
आपल्याला बघायला मिळतं आणि एन टाइम्स इथिलीन ग्लायकॉल तयार होतं आणि टेरिलिनचा हा आपल्याला पॉलिमर आपल्याला मॅन्युफॅक्चर किंवा प्रिपेअर करता येतो. किती तर 2 स्टेप्स मध्ये ह्याची प्रिपरेशन्स आहेत हे लक्षात ठेवा. आता ह्या पर्टिक्युलरली टेरिलिनच्या पॉलिमर्स मध्ये ज्या बेन्झिन रिंग बघितल्या तर ह्या बेन्झिन रिंग साधारणपणे 80 बेन्झिन रिंग्स आर प्रेझेंट इन पॉलिमर ऑफ टेरिलिन और डॅक्रॉन. किती असणार आहेत? 80 बेन्झिन रिंग ही वेट पर युनिट लेंथ मध्ये 80 बेन्झिन रिंग आपल्याला काय असणार आहेत? प्रेझेंट असणार आहेत. हे सगळ्यात महत्वाचं. ओके, आता परत एकदा सांगतो. पहिल्यांदा काय सांगितलं मी तुम्हाला की तो कंडेन्सेशन पॉलिमर आहे, त्याला युएसए मध्ये डॅक्रॉन म्हणतात. तो ऑर्लॉन पॉलिइस्टरिक लिंकेज आहे, त्याचे हेटेरो पॉलिमर असल्यामुळं इथिलीन ग्लायकॉल आणि डायमिथाइल टेरिफ्थॅलेट हे 2 मोनोमर्स आहेत. ह्या दोघांची इंटरॅक्शन होऊन ट्रान्सइस्टरिफिकेशन ही प्रोसेसनं इन प्रेझेन्स ऑफ अँटिमनी ऑक्साईड आणि झिंक ऍसिटेट 503 केल्विन मध्ये पर्टिक्युलरली डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरिफ्थॅलेट हे तयार होतं. इथं ट्रान्सइस्टरिफिकेशन म्हणजेच अल्काइल ग्रुप ऑफ इस्टर और अल्काइल ग्रुप ऑफ अल्कोहोल हे चेंज होऊन आपल्याला रिॲक्टंटचं प्रॉडक्ट मध्ये अल्काइल ग्रुपचा चेंज झालेला बघायला मिळतो. त्या प्रोसेसला ट्रान्सइस्टरिफिकेशन म्हणतात. आता हा जो डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरिफ्थॅलेट हा जो मोनोमर आहे हा एन टाइम्स एकत्र घेऊन ज्या वेळेला ऍडिशन कंडेन्सेशन मध्ये तो जाईल त्यावेळेला आपल्याला पर्टिक्युलरली टेरिलिनचा पॉलिमर हा बघायला मिळतो आणि त्यामध्ये 553 केल्विन टू 573 केल्विन मध्ये आपल्याला हा पर्टिक्युलर इन अ व्हॅक्यूम डायहायड्रॉक्सी डायइथाइल टेरिफ्थॅलेट हा हिट आउट केला की आपल्याला टेरिलिनचा पर्टिक्युलरली मोल्टन टेरिलिन म्हणजेच मोल्टन मास ऑफ टेरिलिन बघायला मिळतो. मग परत ह्या 2 स्टेप्स झाल्यानंतर जी तिसरी स्टेप्स आहे ती तिसरी स्टेप्स नायलॉन 6 सारखी अशीच ती कॉमन आहे. ती कॉमन म्हणजेच काय तर आपल्याला हा जो मोल्टन मास आहे तो स्मॉल टायनी होल्स असलेले जे स्पिनरेट्स असतात स्मॉल होल्स ओके त्या स्पिनरेट्स थ्रू आपल्याला हा मोल्टन मास पाठवला जातो. तो स्पिनरेट्स आपल्याला पर्टिक्युलरली विच इज गोइंग टू बी अ प्रोटेक्टेड और प्रोव्हाइडेड बाय और कवर्ड और सराउंडेड बाय अ कोल्ड करंट ऑफ वॉटर और a cold current of particularly air to get extruded solid टेरिलिन फायबर और टेरिलिन पॉलिमर. हे लक्षात ठेवा. आता ही प्रोसेस ज्यावेळेला फायबर प्रोसेस तयार होते स्पिनरेट्स थ्रू मग तो नायलॉन 6 असेल नायलॉन 6 असेल किंवा टेरिलिन असेल ह्याच्यामध्ये कोल्ड करंट ऑफ एअर किंवा कोल्ड करंट ऑफ वॉटर यूज केलं जातं. टायनी होल्स थ्रू पास ऑन केले जातात म्हणजेच त्याचं सॉलिडिफिकेशन होतं आणि हे सॉलिडिफिकेशन होत असताना अंडर प्रेशर तो नायलॉनचा मोल्टन सॉल्ट असू दे टेरिलिनचा मोल्टन सॉल्ट असू दे त्याचं कन्व्हर्जन पॉलिमर्स मध्ये किंवा फायबर और फिलॅमेंट लाईक स्ट्रक्चर्स मध्ये केलं जातं. एवढं लक्षात ठेवा. मगाशी आपण म्हणजेच आत्ता आपण मगाशी म्हणण्यापेक्षा आत्ता म्हणतो एक स्लिप ऑफ टंग होतं बऱ्याच वेळेला. तर मगाशी आपण प्रोसेस बघितली. मगाशी आपण प्रोसेस काय आहे प्रिपरेशन्स मेथड कशी होती डॅक्रॉनची म्हणजे टेरिलिनची हे बघितली. आता त्याच्या आपण प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. आता टेरिलिन हा कसा आहे स्ट्रॉंग आहे इलॅस्टिक इन नेचर आहे आणि तो ड्युरेबल पण आहे म्हणजे लॉंग लास्टिंग त्याचं लाईफ आहे. लॉंग लाईफ कॅरेक्टर असतं कुणाचं टेरिलिनच्या पॉलिमरचं. दुसरा तो ड्राय क्विकली होतो म्हणजेच त्याच्यामध्ये ऍब्सॉर्प्शन वॉटर
ऍब्सॉर्प्शन वॉटर किंवा मॉइश्चर करण्याची कपॅसिटी ही लेस आहे, म्हणून तो ड्राय क्विकली होतो. वॉशिंग मशीनला नुसतं जर तुम्ही टेरिकॉट, टेरिवूल, टेरिलिनचा जर तुम्ही कपडा टाकला तर लगेच ड्राय होतो ऍज कम्पेअर टू कॉटन. त्याच्यानंतर तो स्टेबल ऍट अ हाय टेम्परेचर आहे. ही प्रॉपर्टी नायलॉनला पण होती. ओके, लक्षात घ्या. तो रेझिस्टंट टू अटॅक ऑफ ऍसिड अल्कली ऑल्सो मॉथ्स अँड फंगीज, हे तो रेझिस्ट करतो. हाय क्रीज ऑफ रेझिस्टन्स आहे, म्हणजे कितीही पीळ दिला तर त्याला नुसत्याच वळ्या पडत नाही, त्याला इस्त्री करावी लागत नाही बऱ्याच वेळेला टेरिकॉटला. आणि रेझिस्टंट टू फ्रिक्शन, फ्रिक्शनला रेझिस्टन्स आहे. आता त्याचे युजेस काय आहेत, तर टेरिलिन हा ब्लेंड केला जातो, म्हणजेच विणला जातो कॉटन बरोबर आणि वूल बरोबर. म्हणून तुम्हाला बघा टेरिकॉट आणि टेरिवूल हे दोन्हीही महत्वाचं पार्ट बघायला मिळतात. ओके, मग टेरिकॉटचे तुमचे सॉक्स असतील, ओके, किंवा हँडग्लोव्ज असतील, ते टेरिकॉटचे बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. फिशिंग नेट्स, कन्व्हेअर बेल्ट. आता सगळ्यात मॅग्नेटिक रेकॉर्डिंग टेप्स अँड फिल्म्स, पूर्वी जे फिल्म आणि टेप्स यूज केले जात होतात, ओके, त्यामध्ये आपल्याला टेरिलिनच्या पर्टिक्युलरली फिलामेंट्सचा यूज केला जात होता फॉर रेकॉर्डिंग. नंतर बॉटल जार प्रिपेअर करण्याकरता, इन द प्रिपरेशन ऑफ अ टायर कॉर्ड आणि सेफ्टी बेल्ट्स किंवा सी बेल्ट्स तयार करण्याकरता आपल्याला टेरिलिनचा यूज होतो, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जास्त करून प्रोसेस ही महत्वाची आहे. त्याच्यानंतर डायमिथाइल टेरिफ्थॅलेटचं डायइथाइल टेरिफ्थॅलेटमध्ये कन्व्हर्जन होतो. दोघांचं स्ट्रक्चर हे सगळ्यात महत्वाचं आहे JEE आणि नीटच्या दृष्टिकोनातून. कुठले कुठले मोनोमर्स यूज केलेले आहेत हे महत्वाचं पाहिजे. आणि पहिल्या स्टेप्समध्ये कुठली प्रोसेस आहे, ट्रान्स इस्टरिफिकेशन, ह्याचं नाव तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये रेशो आहे मोनोमर्सचा 2:1, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. नोबडी इज गोइंग टू आस्क द युजेस अँड प्रॉपर्टीज ऑफ अ डॅक्रॉन ऑर टेरिलिन. आता आपण पॉलिमर बघणार आहोत, तो फिनॉल आणि फॉर्माल्डिहाइड पासून तयार होणारे पॉलिमर्स बघणार आहोत. म्हणजे फिनॉल आणि फॉर्माल्डिहाइड हे पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये दे आर अंडरगोज अ पॉलिमरायझेशन अँड फॉर्म अ बॅकेलाइट और नोव्हेलॅक टाइप पर्टिक्युलरली पॉलिमर्स प्रोड्यूस करतात, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये फिनॉल जो आहे, ह्यामध्ये फिनॉल आणि फॉर्माल्डिहाइड हे दोन डिफरंट मोनोमर्स असल्यामुळं हा हेटेरो पॉलिमर आपल्याला बघायला मिळतो. ओके, ह्याच्यामध्ये फिनॉल आणि फॉर्माल्डिहाइड ह्या दोघाही आयदर ऍसिड कॅटॅलाइज्ड और अल्कली कॅटॅलाइज्ड acid catalyzed or alkali catalyzed रिएक्शन थ्रू पॉलिमरायझेशन ही प्रोसेस घडते आणि आपल्याला पर्टिक्युलरली ऑर्थो और पॅरा हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉल हे आपल्याला बघायला मिळतं किंवा जनरेट होतं. ओके, आता हे जे जो मोनोमर आहे, हा मोनोमर म्हणजेच कुठला, ऑर्थो और पॅरा हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉल, हा जो आहे किंवा पॅरा हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉल. का तर लक्षात घ्या, फिनॉल हा ऑर्थो पॅरा ओरिएंटेशन देणारा ग्रुप आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपल्याला दोन प्रकारचे आयसोमर्स बघायला मिळतात. व्हेन फिनॉल अँड फॉर्माल्डिहाइड दे आर रिएक्ट or undergoes acid catalyzed or alkali catalyzed polymerization process मध्ये गेल्यानंतर दोन प्रकारचे आपल्याला प्रोडक्ट्स मिळतात, एक ऑर्थो और पॅरा हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉल. आता हे जे ऑर्थो किंवा पॅरा हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉल आहेत, जे ते जर लिनियरली जर दे आर गोइंग टू अंडरगोज पॉलिमरायझेशन, त्यांच्या कॉम्बिनेशन हे जर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असेल तर आपल्याला नोव्हेलॅक हा पर्टिक्युलरली पॉलिमर तयार होतो. आणि जर क्रॉस लिंक और नेटवर्क टाइप
पॉलिमरायझेशन मध्ये जर तो गेला तर बॅकेलाइट हा पॉलिमर आपल्याला फिनॉल फॉर्माल्डिहाइड पासून तयार होतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर प्रोसेस काय आहे, तर हा आहे OH. आता मी जो तुम्हाला फॉर्माल्डिहाइड लिहिणार आहे हा CHH, हा फॉर्माल्डिहाइड आहे. आता OH मायनस असेल, OH मायनस म्हणल्यावर अल्कली कॅटॅलाइज्ड, आणि H प्लस कॅटॅलाइज्ड म्हणलं की ऍसिड कॅटॅलाइज्ड. दोन्ही मध्ये प्रॉडक्ट तयार होणार आहे सेम. आता बघा इथला जो एक H आहे, हा H हा O पर्यंत जातो आणि तुम्हाला जो प्रॉडक्ट तयार होणार आहे हा पर्टिक्युलरली OH, आणि हा बघा CH2, आणि हा H गेल्यामुळे इथं CH2OH, किंवा आपल्याला जो प्रॉडक्ट तयार होईल तो प्याराचा OH CH2OH, म्हणजेच ऑर्थो हायड्रॉक्सी, हा मिथाइल ग्रुप येतोय, मिथाइल फिनॉल. ओके, और प्यारा हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉल हे प्रॉडक्ट तयार होतात, हे लक्षात ठेवा. आता ह्यामधला पुढचा जो पार्ट आहे तो पॉलिमरायझेशन मध्ये म्हणजेच लिनियर चेन मध्ये कसं तयार होतं, तर तो पार्ट आपण बघत असताना आपल्याला आता मगाशी बघितलं आपण ऍसिड कॅटॅलाइज्ड आणि पर्टिक्युलरली जो अल्कली कॅटॅलाइज्ड पासून आपल्याला दोन प्रकारचे आयसोमर्स तयार होतात, एक ऑर्थो आणि पॅरा. मी मगाशी सांगितलेलं काय होतं तुम्हाला, की ज्या वेळेला त्यामध्ये ऑर्थो आयसोमर्स असू दे किंवा पॅरा आयसोमर्स असू दे, हा लिनियरली ज्या वेळेला कंबाईन होतो इन अ पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये, आणि त्यावेळेला जो प्रॉडक्ट तयार होतो तो नोव्हेलॅक नावाचा प्रॉडक्ट तयार होतो. आणि ज्या वेळेला ऑर्थो आणि पॅरा दोन्हीही कंबाईन होऊन क्रॉस लिंक्ड किंवा नेटवर्क टाईप सॉलिड प्रॉडक्ट जो तयार होतो तो म्हणजेच बॅकेलाइट होय. आता लक्षात घ्या, हा फिनॉल फॉर्माल्डिहाइडचा आपल्याला पॉलिमर आहे, ज्याला आपण ऑर्थो हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉल म्हणतो. तो पॉलिमरायझेशन मध्ये गेला तर हे असं आपल्याला लिनियर लिंकेज असलेला प्रॉडक्ट म्हणजेच पॉलिमरचा प्रॉडक्ट जो तयार होतो तो म्हणजेच नोव्हेलॅक होय. परंतु ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की फिनॉल हा ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असल्यामुळं दोन प्रकारचे आपल्याला आयसोमेरिक प्रॉडक्ट तयार होतात, आणि ज्या वेळेला बॅकेलाइट हा जो बॅकेलाइट तयार होतो त्यावेळेला ऑर्थोचे 2 युनिट्स आणि पॅराचे 2 युनिट्स म्हणजेच ऑर्थो हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉल. तर परत एकदा सांगतो की बॅकेलाइट हे तयार होण्याकरता ऑर्थोचे म्हणजेच ऑर्थो हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉलचे 2 युनिट्स आणि पॅरा हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉलचे 1 युनिट्स, they are going to combine with each other in a such a way that they are going to combine and cross link polymeric product. जो सॉलिड प्रॉडक्ट होतो तो क्रॉस लिंक्ड म्हणजेच नेटवर्क टाइप स्ट्रक्चर असलेला प्रॉडक्ट हा बॅकेलाइट तयार होतो, हे लक्षात घ्या. ज्यावेळेला लिनियर कॉम्बिनेशन असेल ड्युरिंग द पॉलिमरायझेशन त्याला नोव्हेलॅक म्हणतात, आणि ज्यावेळेला क्रॉस लिंक किंवा नेटवर्क टाइप सॉलिड प्रॉडक्ट तयार होतो ड्यू टू पर्टिक्युलरली 2 मोल्स ऑफ ऑर्थो अँड 1 मोल ऑफ पॅरा हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉलचं कॉम्बिनेशन होऊन जो प्रॉडक्ट पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये जाऊन तयार होतो तो म्हणजेच बॅकेलाइट. हा नोव्हेलॅक जो आहे हा पेंट मध्ये यूज केला जातो.
म्हणजेच जो आपल्याला बर्जर पेंट म्हणतो किंवा जे इमल्सन फॅक्टर असतो, इमल्सिंग फॅक्टर्स मध्ये जो पेंटचा मेन इन्ग्रेडियंट आहे तो नोव्हॅलॅक हा पेंट मध्ये येतो. म्हणून ज्या वेळेला आपल्याला भिंतीवरती ते एशियन पेंट्स किंवा बर्जर पेंट्स किंवा आणखीन कुठल्याही प्रकारचे पेंट्स लावतात बघा, आणि त्यामुळे सांगतात की आमचं वॉटरप्रूफ आहे, ते वॉटरप्रूफ कॅरेक्टर कोणामुळे येतं, तर नोव्हॅलॅक ह्या त्याच्या पर्टिक्युलरली पॉलिमेरिक इन्ग्रेडियंटमुळे येतं, हे लक्षात ठेवा. आता हा जो बॅकेलाइट आहे, हा बॅकेलाइट कुठं यूज केला जातो राजानो, तर बॅकेलाइट आपल्याला जे स्विच आहेत, इलेक्ट्रिकल स्विच आहेत, जे गिअर्स आहेत फॅन हे करण्याकरता, ते कोंब किंवा जी पूर्वीची जी ग्रामोफोनची प्लेट होती ती किंवा डिस्क तयार करण्याकरता आपल्याला ह्या बॅकेलाइटचा यूज होतो, हे लक्षात ठेवा. आणि बॅकेलाइट हा हार्ड असतो ऍज कम्पेअर टू नोव्हॅलॅक. नोव्हॅलॅक हा जरा थोडासा सॉफ्ट कंडिशन मध्ये असतो. इथं क्रॉस लिंक आणि नेटवर्क टाईप 3D स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं बॅकेलाइट मध्ये, हे लक्षात घ्या. आता ह्याच फिनॉल फॉर्माल्डिहाइड, ह्यामध्ये आपल्याला फिनॉल फॉर्माल्डिहाइडचा हा रेझिन्स तयार होतो. कुठला, तर जो आपण ऑर्थो किंवा पॅरा हायड्रॉक्सी मिथाइल फिनॉल ह्याचं रेझिन्स तयार होतं. आणि हे रेझिन्स आयॉन एक्सचेंज म्हणजे जिथं प्युरिफिकेशन ऑफ वॉटर करण्याकरता किंवा पर्टिक्युलरली आपल्याला प्युरिफिकेशन प्रोसेसमध्ये आपल्याला आयॉन एक्सचेंज म्हणजेच आयॉन रिमूव्ह करण्याकरता, म्हणजे आयन रिमूव्ह करण्याकरता जे रेझिन्स यूज केले जातात ते रेझिन्स हे फिनॉल फॉर्माल्डिहाइडचे रेझिन्स असतात, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे अपार्ट फ्रॉम नोव्हॅलॅक और पर्टिक्युलरली बॅकेलाइट हा आपल्याला फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन्स हा आयन एक्सचेंज मेथडमध्ये प्युरिफिकेशन प्रोसेसमध्ये यूज केला जातो. जिथं केमिकल ट्रीटमेंट प्लांट असतात तिथं आयन्सचं रिमूव्ह करण्याकरता आयन एक्सचेंज मेथड अप्लाय केली जाते, तिथं हा आपल्याला फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन्स यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. आता ह्याचं मी तुम्हाला युजेस दिलेले नाही आहेत, ओके, हे लक्षात ठेवा. नोव्हॅलॅक हा पेंट मध्ये यूज होतो आणि बॅकेलाइट हा तुम्हाला कोंब मध्ये, स्विचेस मध्ये, गिअर्स मध्ये, ओके, बटन्स मध्ये किंवा ग्रामोफोनची जी तबकडी असती, पूर्वीची ज्या लॉंग प्ले किंवा शॉर्ट प्ले म्हणजे तबकड्या असतात ज्याच्यावरती ते ठेवलेले हे असतात बघा, तुम्ही बघितलं असं मोठा असं एक भोंगा असल्यासारखं असतं आणि त्या भोंग्याच्या खालती अशी एक तबकडी फिरत असते आणि तबकडीवरती एक पर्टिक्युलर पिन अटॅच केली जाते. ती जी तबकडी आहे त्या तबकडी ही आपल्याला बॅकेलाइटच्या मटेरियल पासून तयार केली जाते. किंवा काय काय वेळेला जे मायका असतं, टेबलवरती जो मायका असतो, लॅमिनेटेड शीट्स असतात, ते सुद्धा आपल्याला बॅकेलाइट्सचे बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. पुढचा जो आपण पॉलिमर बघणार आहोत तो पॉलियुरिया फॉर्माल्डिहाइड, ज्याला पफ पॉलिमर म्हणतात. हा हेटेरो पॉलिमर आहे, हेटेरो पॉलिमर आहे, हे लक्षात ठेवा. ह्याचे जे दोन मोनोमर्स आहेत त्यातला पहिला मोनोमर आहे युरिया आणि त्याच्यानंतरचा मोनोमर आहे हा फॉर्माल्डिहाइड. आता हा युरिया आणि फॉर्माल्डिहाइड म्हणजेच तुम्हाला हा HCH डबल बॉन्ड O, हा H2N C डबल बॉन्ड O NH2 आणि परत मी दोन युनिट्स बघा, दोन युनिट्स फॉर्माल्डिहाइडचे घेतले, म्हणजेच फॉर्माल्डिहाइडचे 2 युनिट्स आणि युरियाचा 1 युनिट 2:1 न आपल्याला पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये हे आपल्याला युरिया आणि फॉर्माल्डिहाइड जातात. आता ह्यातला काय होतो, NH2 मधला जो हा एक H आहे तो ट्रान्सफर होतो फॉर्माल्डिहाइडकडे, तसंच उजव्या बाजूचा जो NH2 मधला H आहे तो पण ऑक्सिजनला डबल बॉन्ड O ग्रुपला ट्रान्सफर होतो आणि आपल्याला रिपीटिंग युनिट्स तयार होतं. ते रिपीटिंग युनिट्स म्हणजेच HOCH2 NH C डबल बॉन्ड O NH, इथं HN लिहितो मी, NH आणि CH2OH असा आपल्याला रिपीटिंग युनिट्स बघायला मिळतं.
आता हे जे रिपीटिंग युनिट्स आहे, हा रिपीटिंग युनिट्स ज्या वेळेला एन टाइम्स मध्ये म्हणजेच हा एन टाइम्स मध्ये हिट आउट केला जातो, ओके, ऍट हाय टेम्परेचरला पॉलिमरायझेशन प्रोसेस मध्ये जातो. कुठल्या प्रोसेस मध्ये जातो? पॉलिमरायझेशन, आणि पॉलीयुरिया फॉर्माल्डिहाइड हे तयार होतं. आता ह्याचं जे पॉलीयुरिया फॉर्माल्डिहाइडचं ज्या पॉलिमरचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर्स बघा आम्ही कसं काढतो इथं. पहिल्यांदा बघा NCH2 परत N परत C डबल बॉन्ड O आणि हा N असं वरती मांडून घेतलं. तसंच खालती परत NCH2 N C डबल बॉन्ड O N असं दोन्ही मांडून घ्यायचं राजानो. परत इथं थोडस N ला इकडं असं एक्सटेन्शन द्या दोन्हीच्या बाजूला. आता डाव्या बाजूचा जो N आहे ह्याच्या मध्ये आपल्याला इथं C डबल बॉन्ड O ग्रुप घ्यायचा. उजव्या बाजूचा जो N आहे त्याच्यामध्ये CH2 ग्रुप ऍड करा. आता जो मधला N आहे CH2 आणि C डबल बॉन्ड N मधला, इथं CH2 घ्या, इथं खालती पण CH2 घ्या. इथं त्याला खालती एक्सटेन्शन, इथं वरती एक्सटेन्शन, इकडे एक्सटेन्शन, इथं एक्सटेन्शन, इथं एक्सटेन्शन आणि एक्सटेन्शन. हा एक्सटेन्शन आहे म्हणजे ही चेन ग्रो होत जाणार आहे. म्हणजेच पुढं असेच युनिट रिपीट होऊन आपल्याला त्याचं स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे. परत एकदा सांगतो, पॉलीयुरिया फॉर्माल्डिहाइड मध्ये हा हेटेरो पॉलिमर आहे. युरिया आणि फॉर्माल्डिहाइड, युरिया 1 युनिट, फॉर्माल्डिहाइड 2 युनिट घेतला जातो. हिटेड आउट करून रिपीटिंग युनिट्स तयार केलं जातं आणि रिपीटिंग युनिट्स ते हाय टेम्परेचरला ज्या वेळेला पॉलिमरायझेशन प्रोसेस मध्ये जातं त्यावेळेला हा पफ पॉलीयुरिया फॉर्माल्डिहाइड तयार होतो. आता हे जे पॉलीयुरिया फॉर्माल्डिहाइड आहे हे जे लॅमिनेटिंग शीट्स असतात ना आणि जे अनब्रेकेबल कप्स असतात, लॅमिनेटेड शीट्स म्हणजे जे आपल्याला मायका शीट्स म्हणतो, आपल्याला टेबलवरती वगैरे जे असतात लॅमिनेटेड शीट्स, लाकडावरती आपण टाकतो बघा, ते शीट्स जे असतात लॅमिनेटेड शीट्स हे ह्या पॉलीयुरिया फॉर्माल्डिहाइडनं बनलेले असतात. हे टफ असतात, ओके, हे लक्षात घ्या. आता काय काय वेळा अनब्रेकेबल आपल्याला कप्स सुद्धा ह्याच्यापासून तयार होतात, हे लक्षात घ्या. पुढचा जो पॉलिमर बघणार आहे आपण तो मेल अमाइन पॉलिमर. आता ह्या मेल अमाइन पॉलिमर मध्ये सुद्धा आपण मेल अमाइन आणि फॉर्माल्डिहाइड हे दोन आपल्याला मोनोमर्स आहेत. म्हणजे मेल अमाइनचा पॉलिमर कसा आहे? हेटेरो पॉलिमर आहे, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइड आणखीन मेल अमाइन. आता मेल अमाइनचं स्ट्रक्चर महत्वाचं आहे बघा. पहिल्यांदा बेन्झीन रिंग काढा. बेन्झीन रिंग काढल्यानंतर जो टॉपचा पॅरा ग्रुप आहे ना, म्हणजे पोझिशन नंबर 1 आणि मेटा पोझिशनला NN टाका. लक्षात आलं स्ट्रक्चर? आणि त्याच्यानंतर जे वरती जे ऑर्थो पोझिशन आहेत आणि जी खालची पॅरा पोझिशन आहे तिथं NH2 टाकायचं. म्हणजे इझिली मेल अमाइनचं तुम्हाला स्ट्रक्चर येतं. परत एकदा सांगतो, बेन्झीन रिंग काढायचं. वरती जो ऑर्थो पर्टिक्युलरली 1 पोझिशन आहे ज्याला आपण पॅरा पोझिशन म्हणतो तिथं N घ्यायचं आणि पर्टिक्युलरली मेटा पोझिशन त्या Nच्या दृष्टिकोनातून जे मेटा आहे तिथं NN टाकायचं. आता जो वरचा N आहे त्याच्या शेजारचे जे दोन ऑर्थो आहेत म्हणजे 2 आणि 6 पोझिशनचे तिथं NH2 टाकायचं आणि 4th पोझिशनला NH2 टाकायचं. मग फॉर्माल्डिहाइड बरोबर आपल्याला हिटेड आउट केलं जातं. आता ह्यातल्या NH2 मधला एक H आपल्याला O कडे ट्रान्सफर होतो आणि रिपीटिंग युनिट्स मेल अमाइनचं होतं, मेल अमाइन पॉलिमरचं. आणि ते ज्या वेळेला हिटेड आउट होतं पॉलिमरायझेशन मध्ये, कंडेन्सेशन मध्ये जाऊन आपल्याला मेल अमाइन पॉलिमर तयार होतं. परत बघा इथं मेल अमाइन पॉलिमर ह्याच्या सारखंच आहे, मेल अमाइन स्ट्रक्चर सारखं. N हा आपल्याला पॅरा मेटा पोझिशनला आहे आणि NHCH2 आणि NHCH2 हे तिन्ही पोझिशन आपल्याला
2 ऑर्थोला आणि 1 पॅराला आहे. लक्षात घ्या, इथं मी NHCH2OH जसा दाखवलेला आहे तसं ते इथं सुद्धा ते युनिट तयार होऊ शकतं, इथं सुद्धा युनिट तयार होतं आणि म्हणून तुम्हाला हे मेल अमाईनचं पॉलिमर पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये बघायला मिळतं. हे सगळ्यात महत्वाचं. मग आता हे मेल अमाईन पॉलिमर्स हे कुठं बघायला मिळतं रे राजानो? जे मेल क्रॉकरीज असतात ना, क्रोकरीज आपण जे म्हणतो, ओके, त्या क्रोकरीज लॅमिनेटिंग शीट्स करतात. क्रोकरीजमध्ये किंवा अनब्रेकेबल ज्या गोष्टी असतात बघा, त्या आपल्याला बीज दाखवतो बघा, असं कुठल्याही बाजारात वरनं किती उंचावरनं टाकलं तरी फुटत नाहीत. ओके, असे जे क्रोकरीज असतात त्या ह्या मेल अमाईनच्या पॉलिमर पासूनच तयार होतात, एवढं लक्षात ठेवा.